डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल IVF सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215 आणि 9699 327 301। संगमनेर बचाव कृती समितीच्या वतीनं शनिवारी 1 मार्चला 11 वाजता प्रांत कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलं गेलं। तर संगमनेर पंचायत समितीच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना 22 गावांच्या वतीनं निवेदन दिलं गेलंय। अपर तहसील कार्यालय आश्वीऐवजी पठार भागाच्या सोयीसाठी घारगावला किंवा पठार भागातील नागरिकांच्या सहमतीच्या ठिकाणी व्हावं। नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे। संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे। ह्या 3 मुद्द्यांवर शनिवारी 1 मार्चला सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेमध्ये धरणे आंदोलन केलं गेलं। आज संगमनेर बचाव कृती समितीच्या वतीनं ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत। अपर तहसील कार्यालय संगमनेर शहरालगतची गावं अशी जोडली जात आहेत तर ती जोडू नयेत, त्याऐवजी नव्यानं होणारं अपर तहसील कार्यालय घारगावला करावं। ही प्रस्तावित नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गे जाणार संगमनेर मार्गेच गेली पाहिजे आणि संगमनेर जिल्हा झाला पाहिजे। या 3 मुद्द्यांसाठीचं लाक्षणिक आंदोलन जे होतं तर ते धरणे आंदोलन आता पार पडलेलं आहे। प्रांतसाहेबांना आम्ही मागण्यांचं निवेदन आणि समज ग्रामपंचायतीचे ठराव सुरू केलेले आहे। सरकारला प्रशासनाला इशाराही दिला आहे की आज धरणे आंदोलनासाठी आम्ही प्राथमिक स्वरूपात जमलोय, परंतु तुम्ही जर आमच्यावर मोठं आंदोलन करायची वेळ आली तर आज जेवढ्या ग्रामपंचायतीचे ठराव दिले त्या ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच सदस्य त्या गावचे नागरिक अशा हजारोंच्या संख्येनं नागरिक येऊन तुमच्या कार्यालयाच्या दारात बसतील आणि तुम्हाला उद्या कार्यालयातून बाहेरही पडू देणार नाही। त्यामुळं हा इशारा समजून तुम्ही तातडीनं या मागण्यांचा विचार करावा आणि त्यातली जी सर्वात प्रायोरिटीची आणि नंबर 1ची मागणी आहे तातडीनं नवीन प्रस्तावित अपर तहसील कार्यालय जे आहे ते घारगावला करावं ही मुख्य मागणी आहे। आज या लाक्षणिक आंदोलनाच्या निमित्तानं धरणे आंदोलनाच्या निमित्तानं तुम्ही प्रशासनाला फक्त इशारा दिला आहे, परंतु पुढील काळात सर्व कार्यकर्ते गावगाव फिरतील, गावातल्या लोकांशी संवाद साधतील, लोकांना विषय समजावून देतील। सत्ताधारी पूर्वीचे आणि आत्ताचे दोघेही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात, खरी माहिती पोहोचू देत नाहीत आणि लोकांना अंधारात ठेवत आहेत की संगमनेरकरांविरोधात हा काय कट चालू आहे, संगमनेरकरांचं हे कधीच न भरून येणारं नुकसान आहे। तर ही सगळी माहिती व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचून त्यांना कन्व्हिन्स करून याचं मोठं जन आंदोलन येणाऱ्या काळात 8-15 दिवसात उभं राहील। गावगाव जाऊन सर्व कार्यकर्ते लोकांशी बोलतील, भेटतील आणि आंदोलन संघटित करून मोठं व्यापक जन आंदोलन केलं। यावेळी संगमनेर बचाव समितीचे दत्ता ढगे, उत्कर्षताई रुपवते, अमर कतारी, रामा आरगडे, पंकज पडवळ, विनोद गायकवाड, अनिकेत घुले, बापूसाहेब खेमनर, अजय फटांगरे, ॲडव्होकेट गोपीनाथ घुले, स्वप्नील मानव, मझहर शेख, करण कांडेकर, राजा औसक, सचिन साळवे, संगीता मिसाळ, संगीता जमधडे यांसह विविध गावचे ग्रामस्थ हजर होते। सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी। हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात। पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा। हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी। तेव्हा आजच संपर्क करा अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे। संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966।